मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आज बोलावली। सह्याद्रीवर थोड्याच वेळात बैठक होते। या बैठकीत आरक्षणाबाबत विविध पक्षांची मतं जाणून घेतली जाणार आहेत। रात्री वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सर्वपक्षीय बैठकीत काय मुद्दे मांडायचे याबाबत चर्चा झाली। आरक्षणासाठी सरकार स्पेशल अधिवेशन घेतलं जाणार नाहीये। सरकार कायद्यानेच आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडणार आहे। टिकणारं आरक्षण देण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे शरद पवार या बैठकीला हजर राहणार आहेत। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होतीये। ठाकरे गटाला या बैठकीचं आमंत्रण नाहीये। थेट जाऊया, त्यांचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, 10:30 वाजताची वेळ होती, बैठकीला सुरुवात झाली आहे का की आणखी काही वेळ आहे? काही क्षणातच इथे सर्वपक्षीय बैठक सुरू होत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे। तसंच एनसीपीचे नेते शरद पवार यांचं देखील आगमन झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप तसंच इतर राज्यातले पक्ष जे आहेत त्यांची बैठक प्रमुख नेते असणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानंतरनं ज्या ठिकाणी जाळपोळ होतीये, वेगवेगळ्या दुर्दैवी घटना घडत आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक होतीये। प्रामुख्याने सर्वपक्षीय नेत्यांचं मत मराठा आरक्षण द्यावं असं जरी असलं तरी यावरनं राजकीय आरोप होत आहेत आणि राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे मुद्दे उपस्थित होत आहेत। अनेक ठिकाणी प्रशासकीय कार्यालय जाळणं, प्रशासकीय कार्यालयाला कुलूप ठोकणं, तसंच अनेक लोकप्रतिनिधींच्या गाड्यांवर हल्ले होणं, अशा घटना घडत आहेत। अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी सबुरीने भूमिका घ्यावी आणि आरक्षणाला जर विरोध कुणाचाच नाही या तर मग सगळ्यांनी पुढाकार घेत सर्व मराठा समाज बांधवांना शांततेचं आव्हान करावं अशा स्वरूपाची भूमिका घेण्यात आलेली आहे। त्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक फार महत्त्वाची असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार कदाचित या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतील असं सांगितलं जातं। तसंच इतर सत्तेतले प्रमुख नेते देखील प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सर्व मराठा बांधवांना शांततेचं आव्हान करतील। आजच्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे ती म्हणजे मराठा बांधवांना शांततेचं आव्हान करणं, तसंच वास्तविकतेत मराठा आरक्षणाच्या बाबत नेमकं सध्या काय देता येईल आणि जे दीर्घकालीन आहे त्यासाठी संयम बाळगावा लागणार आहे, कायदेशीर बाबींसाठी वेळ द्यावा लागणार आहे, असं वारंवार जे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतायत। त्याचीच रीग आजच्या या बैठकीत सर्वपक्षीय नेते मांडणार का आणि त्याला सहमती असणार का याबाबत सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। सागर, काही ठोस आजच्या बैठकीनंतर समोर येईल का ज्यामुळे राज्यामध्ये सध्या जी परिस्थिती आहे ती थोडी निवळायला मदत होईल? वास्तविकतेत ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातूनच काही राजकीय पक्षांनी एक दिवसाचं अधिवेशनची मागणी केलेली आहे। त्या दृष्टिकोनातनं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आज काही विधानसभा अध्यक्षांना भेटत आहेत, तर काही जण त्यांनी यापूर्वी देखील पत्र देऊन मागणी केलेली आहे। काल कॅबिनेटमध्ये वास्तविकतेत याबाबतची चर्चा देखील प्राथमिक झाली, पण अधिवेशन घेऊन फक्त राजकीय मतं मांडलं जाणार आहे। पण जे काही न्यायालयीन प्रक्रिया आहे ती न्यायालयातच करावी लागणार आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या त्या केल्या जातात। प्रशासकीय लेव्हलला शासकीय आदेश सागर, माझा आवाज येत असेल तर आता तुम्ही जी दृश्य दाखवताय त्याच्यामध्ये सुनील प्रभू तिथे दिसतायत। खरं तर संजय राऊत यांनी आरोप केला होता की ठाकरे गटाला या बैठकीसाठी बोलवलेलं नाहीये, फक्त दानवेंना विरोधी पक्ष नेते म्हणून बोलवलंय। सुनील प्रभू कसे उपस्थित दिसतायत मग तिथे? वास्तविकतेत संजय राऊत यांनी आरोप केला होता, पण काही वेळांपूर्वीच झी 24 तासशी बोलताना शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट सांगितलं होतं की उद्धव ठाकरे असोत किंवा इतर प्रमुख नेते असोत यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। हे जर आपण दृश्य पाहिलेत तर इथे सुनील प्रभू होते, त्यांनी देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांना देखील तिथे भेटले आणि अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत, ते देखील काही वेळांपूर्वी आलेले आहेत। आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथं आल्याचं दिसून येतं, त्यांची सुद्धा गाडी आलेली दिसून येते। पुढील काही क्षणातच ही बैठक सुरू होतीये, पण प्रामुख्याने सरकारच्या वतीने म्हणजे शिवसेना, एकनाथ शिंदे यांची भूमिका,
भाजपाची फडणवीसांच्या वतीने भूमिका आणि अजित पवार यांच्या गटाच्या वतीने प्रफुल्ल पटेल तसेच सुनील तटकरे इथं आलेले आहेत. ते देखील हीच भूमिका मांडणार आहेत की आरक्षणाबाबत सरकारचा विरोध नाही आहे, पण जे ओबीसीमधून थेट सरसकट केलं जातं आहे त्याबाबत मात्र मतांतर आहेत आणि आरक्षण द्यायला कालावधी जो लागणार आहे तो लागेल. त्याबाबत सर्वांनी राजकीय पक्षांनी आपली भूमिका मांडायला हवी आहे. एकनाथ शिंदे आपण इथं आल्याचं दिसून येतं आहे. राज्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव भूषण गगराणी तसंच समाज कल्याण खात्याचे सचिव सुमंत भांगे, महसूलचे सचिव तसेच इतर काही प्रशासकीय अधिकारी देखील इथं आलेले आहेत. कारण की जे कायदेशीर बाब आहे ती देखील प्रशासकीय स्तरावर नेमकं काय केलं जात आहे, मराठा मंत्री उपसमितीच्या वतीने कोणकोणत्या आत्ता स्वरूपातले निर्णय घेतलेले आहेत, शिंदे समितीचा जो रिपोर्ट आहे त्याबाबत सुद्धा काही चर्चा होईल असं सांगितलं जातं. पण मुळात प्रामुख्याने चर्चा जी होणार आहे ती राजकीय नेत्यांनी आता पुढाकार घेत महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्थेच्या बाबत राजकारण न करता राजकारणाच्या पलीकडे आपण सर्वजण एक आहोत, आरक्षण देणं हे सर्वांची भूमिका आहे. पण ते करत असताना राज्यातली जी सामाजिक असुरक्षिततेचं वातावरण झालेलं आहे, अनेक ठिकाणी समाजकंटकसुद्धा घुसल्याचं जे वारंवार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतायत, त्याबाबत राजकीय पक्षांच्या सरकारच्या वतीने मुख्यमंत्री परत एकदा सर्व पक्षाच्या नेत्यांना आव्हान करतील आणि त्या दृष्टिकोनातून ते नेमका प्रतिसाद काय देत आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. सागर, काय नेमकं ठोस आजच्या बैठकीत येऊ शकतं याविषयी आपण बोलत होतो. आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने जे विरोधी पक्ष आहेत त्यांचं स्पष्ट मत असणार आहे की आरक्षण दिलं जावं, त्याबाबतची भूमिका मांडली जावी. दुसरीकडे एक दिवसाचा अधिवेशनाची भूमिका कदाचित विरोधी पक्षांची नेते सगळे मांडणार आहेत, जे सरकारच्या वतीने काल त्याबाबत डिनाय करण्यात आलं होतं. पण आज विरोधी पक्षांच्या वतीने देखील हीच भूमिका मांडली जाईल की एक दिवसाचं अधिवेशन करणं तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाचं आरक्षण देण्याबाबत लागेल. पण सरकारच्या वतीने यावेळेस कदाचित या बैठकीमध्ये युक्तिवाद असा केला जाणार आहे की एक दिवसाचं अधिवेशन कदाचित बोलवलं जाईल, पण मुद्दा येतो तो सरसकट आरक्षण थेट देणं आणि याबाबत तात्काळ निर्णय घेणं. कारण की तात्काळ निर्णय हे घेतला तरी उद्या कोर्ट कचेरीमध्ये हे आरक्षण टिकणार नाही. पुन्हा जे आजवर होत आलेलं आहे तेच होऊ शकतं. त्यामुळे सरकारला जर निर्णय घ्यायचा असेल तर थोडा वेळ मिळणं आवश्यक आहे, तरच कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देता येईल. धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी. भंडाऱ्याची उधळण म्हणजे